ओके. परिवर्तन यात्रा याचे आयोजन करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये आदर्श मित्रमंडळ ही सर्व उपक्रमामध्ये सहभागी आहे. शहरात बाल गुन्हेगारी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आणि जे अशा प्रकारचे गुन्हेगार आहेत त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून ही एक आयोजन करण्यात आलेली आहे. मी परिमंडळ 2 चे उपायुक्त श्री मिलिंद मोहिते आणि त्यांचे सर्व टीम तसेच आदर्श मित्रमंडळ यांचे सर्व पदाधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि मला पूर्ण विश्वास आहे की अशा प्रकारचे उपक्रमामुळे आम्हाला शहरात बाल गुन्हेगारी कमी करण्यामध्ये आणि अशा प्रकारचे मुलांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यामध्ये नक्कीच मदत होईल. सर्वांना शुभेच्छा. वाढले, उद्योग व्यवसाय आले, माणसं वाढली आणि हेच ऐतिहासिक शहर विस्तारलं गेलं. नावलौकिक असलेल्या या पुण्यनगरीचं हेच पुणे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाऊ लागले. हेच पुणे आज गुन्हेगारांचे पुणे असे गालबोट लागलं तर किती चिंतेची बाब असेल. होय, सर्वांगीण विकासाबरोबर पुण्यातील वाढीव गुन्हेगारी पाहिली की धडकी वाटते. वारंवार पडणारे खून, चोरीच्या घटना असे अनेक गुन्हे घडतात. गुन्हेगारी प्रवृत्ती कशी फोपावते याचा विचार अस्पष्ट करून जातो. गुन्हेगारी जग टीव्ही सिरियल मधून ऐश करीत मनसोक्त जगणारे खलनायक अनेकदा भांडणात किंवा रोजच्या जगण्यात त्याची स्टाईल मारण्याचा प्रयत्न होतोय आणि अनेकदा पुणे शहर पोलीस परिमंडळ 2 आणि आदर्श मित्रमंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं आज संवाद परिवर्तन डिजिटल यात्रेची सुरुवात होत आहे. याचा मुख्य हेतू आहे की बाल गुन्हेगारी कमी करणं आणि गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये किंवा गुन्हेगारी विश्वापासून ही जी तरुण पिढी आहे या पिढीला कसं दूर ठेवता येईल यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. म्हणून एक प्रतिबंधात्मक स्वरूपाची अशी एक यात्रा ही परिमंडळ 2 पासून आज लष्कर पोलीस स्टेशनमधून सुरुवात झालेली आहे. आपण पाहतो आहोत की गेल्या वर्षभरामध्ये लहान मुलांचं प्रमाण हे गुन्ह्यामधलं खूप वाढत आहे. यांच्यामध्ये एक अवेअरनेस यावा, कारण ही एक जनजागृती करणं हे केवळ कुटुंबाचं किंवा शाळेचं काम नाही, ह्या समाजाचं सुद्धा काम आहे आणि त्यांच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा संदेश जावा म्हणून या मुलांशी कोणीतरी एक संवाद करायला पाहिजे. म्हणून ही संवाद परिवर्तन यात्रा ही आज आम्ही सुरुवात करत आहोत. यामध्ये आदर्श मित्रमंडळानं पुढाकार घेतलेला आहे. त्याचबरोबरीनं परिमंडळ 2 मधील जी काही गणपती मंडळं आहेत यांनी सुद्धा पुणे शहर हे गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. यांच्या पुढाकारातूनच ही डिजिटल यात्रा चालू होत आहे आणि त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे. यात्रा किती दिवसाची आहे? ही यात्रा 7 दिवसाची आहे. दररोज एक पोलीस स्टेशन आणि त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जो काही क्राईम प्रवण एरिया आहे त्या एरियामध्ये ही यात्रा जाणार आहे. ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत आहे आणि दिवसा ही गाडी प्रत्येक शाळेमध्ये जाणार आहेत. त्यामध्ये आम्ही 15 स्कूल निवडलेले आहेत आणि तिथं जाऊन या संवाद यात्रेबरोबरच आम्ही पथनाट्य प्रकाशवाटा गुन्हेगारी मुक्तीच्या या स्वरूपाचं एक पथनाट्य बसवलेलं आहे. ते सुद्धा त्या ठिकाणी साजरं होणार आहे. उपक्रम आपण चालू केला त्या संदर्भात पुणे पोलीस व आदर्श मित्रमंडळ यांच्या माध्यमातून आपण पुणे शहर विद्येचं माहेरघर म्हणतो, पण आजकाल गुन्हेगारी जी वाढत चालली ती कंट्रोल कमी करण्यासाठी, कंट्रोल त्याच्यावर ठेवण्यासाठी पुणे पोलीस सातत्याने प्रयत्न करत असतात. पण समाज म्हणून आपण पण काहीतरी त्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि पुण्यातली गुन्हेगारी कमी करण्यासाठी आम्ही आदर्श मित्रमंडळाच्या माध्यमातून एक चित्रफित केली आणि त्याच्या माध्यमातून तरुण मुलांना एक संदेश दिला. गुन्हेगारी क्षेत्र कसं वाईट असतं आणि त्याच्यापासून आपण कसं लांब राहिलं पाहिजे. आणि ही गाडी संवाद यात्रा आज महाराष्ट्रातली पहिली गाडी अशी आहे की जी या माध्यमातून गुन्हेगारी मुक्त समाजासाठी, भावी पिढीच्या सुरक्षतेसाठी एक संवाद यात्रा आपण काढतोय. आणि ही संवाद यात्रा ही पुणे शहरात जिथं जिथं गाड्या तोडफोड झाली, जिथे इथं कोयता गँगने काही प्रॉब्लेम केलेले आहेत आणि जिथे इथं गुन्हेगारी आपल्याला वाटते असे स्पॉट आम्ही पुणे पोलिसांच्या सहाय्याने फायनल केलेत आणि अशा स्पॉटला जाऊन ही गाडी संवादाच्या माध्यमातून काउन्सिलिंग करणार आहे आणि त्या माध्यमातून पुण्यातली गुन्हेगारी कशी कमी करता येईल ह्याच्यासाठी 20 शाळांमध्ये आमची पथनाट्यही चालू आहेत जी गुन्हेगारी कमी करण्यासाठी लहान मुलांमध्ये 8वी-10वीच्या मुलांना गुन्हेगारी क्षेत्राचं जे आकर्षण वाटतं त्याच्यातनं गुन्हेगारी क्षेत्राचे दुष्परिणाम काय आहेत हे सांगण्यासाठी एक पथनाट्य पण केले आणि ते 20 शाळेत चालू आहे. मला वाटतं अशा पद्धतीचा पुणे शहरात जो नागरिकांनी उपक्रम हाती घेतला त्याला सर्वांनी मदत करावी एवढीच अपेक्षा आहे.